नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. अतिशय महत्त्वाची बातमी बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण बघणार आहोत. उद्या सकाळी मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. सकाळी 11 वाजता मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो. नंदनवनवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या झालेल्या बैठकीमध्ये मंत्रिपद वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्तारामुळे मुख्यमंत्र्यांचा हिंगोली दौरा हा रद्द होऊ शकतो. मुख्यमंत्री आजच राज्यपालांची भेट घेण्याची शक्यता आहे. 10 ते 17 ऑगस्ट दरम्यान विधिमंडळाचं अधिवेशन आयोजित करण्यात आल्याची देखील माहिती सूत्रांकडून मिळतेय. उद्या सकाळी 11 वाजता मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. नंदनवन या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत ही बैठक झाली आणि उद्या सकाळी 11 वाजता राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचं समजतंय. या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये नेमकी कुणाकुणाची वर्णी लागते या संदर्भात सध्या चर्चा सुरू असल्याचं समजतंय. सल्लामसलत सुरू असल्याची माहिती मिळतेय. राजकीय घडामोडींमुळे काही नावांवर फेरविचार देखील होऊ शकतो असं समजतंय. येत्या 10 तारखेपासून पावसाळी अधिवेशन देखील घेतलं जाणार असल्याची माहिती मिळतेय. मात्र मंत्रिमंडळ विस्तार केव्हा होणार असा सातत्यानं प्रश्न उपस्थित केला गेलेला होता. विरोधकांकडून या संदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर टीका देखील झालेली होती. त्याचं उत्तर आता मिळताना दिसतंय. उद्या सकाळी 11 वाजता मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती मिळतेय. अनेक नावांवर शिंदे आणि फडणवीस या दोघांकडून सध्या चर्चा सुरू असल्याची माहिती मिळतेय. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. तुषार रुपनवर आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे सध्या. तुषार, अखेर आता उद्या सकाळी 11 वाजता मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती मिळतेय. कोणकोणती नावं कॅबिनेटमध्ये असतील या संदर्भात सध्या चर्चा सुरू असल्याचं समजतंय. तुषार, काय सांगता येईल याबद्दल? अजिंक्य, अखेर मंत्रिमंडळाचा विस्ताराचा मुहूर्त निश्चित झालेला आहे. उद्या सकाळी 11 वाजता राजभवन या ठिकाणी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. काही वेळापूर्वीच गेल्या 2 तासांपासून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांमध्येही मंत्रिमंडळाच्या विस्तारासंदर्भामध्ये बैठक सुरू होती. आता मुख्यमंत्री नांदेडच्या दिशेने रवाना झालेले आहेत. ते नांदेड हिंगोलीचा नियोजित दौरा पूर्ण करून आज रात्री मुंबईत दाखल होतील. उद्या सकाळी 11 वाजता मुंबईमध्ये मंत्रिमंडळ विस्तार राजभवन या ठिकाणी होणार आहे. आता आपल्याला जी माहिती मिळते त्या माहितीनुसार जे प्रतिमा स्वच्छ नेते असतील त्यांना या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये स्थान मिळणार आहे. त्याचप्रमाणे काही तरुण नेत्यांना देखील यामध्ये भाजपाकडून स्थान दिलं जाणार आहे. भाजपाकडून धक्कातंत्राचा वापर करून अनेक नव्या नेत्यांना यामध्ये स्थान दिलं जाण्याची शक्यता आहे. त्या प्रकारे अनेक जणांना फोन गेलेले आहेत. अनेक महत्त्वाचे नेते मुंबईच्या दिशेने रवाना देखील झालेले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असणाऱ्या दिल्ली वाऱ्या आणि अखेर मंत्रिमंडळाचा मुहूर्त निघालेला आहे. तुषार, आणि यासोबतच आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा, तो म्हणजे पावसाळी अधिवेशन 10 तारखेपासून सुरू होणार असल्याची माहिती मिळते. त्याबद्दल नेमकं काय सांगता येईल? आणि आजच राज्यपालांच्या भेटीला मुख्यमंत्री जाणार असल्याचं सुद्धा समजतंय. मुख्यमंत्री अजिंक्य आता नांदेडच्या दिशेने रवाना झालेले आहेत. आज रात्री ते मुंबईमध्ये दाखल होतील. उद्या कदाचित राजभवनला थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे राज्यपालांची भेट घेण्यासाठी जाऊ शकतात. किंबहुना मुख्यमंत्री कार्यालयाकडून एखादा व्यक्ती हा राज्यपालांकडे भेटीसाठी जाऊ शकतो. कारण की आज जर आपण पाहिलं असेल तर विधिमंडळ सचिवालयामध्ये राजेंद्र भागवत यांनी तातडीची बैठक घेऊन अधिवेशनासंदर्भामध्ये हालचाली करणार असल्याचं यांनी सुतोवाच केला. अनेक प्रमुख अधिकाऱ्यांना अधिवेशनासंदर्भात सूचना दिल्या. त्यामुळे 10 तारखेला अधिवेशन सुरू करायचं असेल तर 9 तारखेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणं हे बंधनकारक आहे. त्यामुळे उद्या मोहरमच्या दिवशी सकाळी 11 वाजता राज्य मंत्रिमंडळाचा मुहूर्त हा निवडण्यात आलेला आहे. उद्या 11 वाजता राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होईल आणि राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला 10 तारखेपासून आपल्याला सुरुवात होताना पाहायला मिळणार आहे. विधिमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत यांनी महत्वपूर्ण सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि आपण आता या संदर्भातले अपडेट सातत्यानं तुमच्याकडनं तुषार जाणून घेणारच आहोत. कोणकोणत्या नावांचा कॅबिनेटमध्ये समावेश केला जातो हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे आता कोणती नावं समोर येतात हे आपण निश्चितपणे जाणून घेणारच आहोत. पुढची एक महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत. राधाकृष्ण विखे पाटील यांना तातडीनं मुंबईला बोलावल्याचं समजतंय. विखे पाटील यांची
मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागण्याची शक्यता आहे आणि विखे पाटील नगरहून मुंबईकडे रवाना झाल्याची माहिती मिळतेय। ही आत्ताची महत्त्वाची मोठी घडामोड आपण पाहतो आहोत। राधाकृष्ण विखे पाटील यांना तातडीनं मुंबईला बोलावलं गेलेलं आहे। विखे पाटील यांची मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागण्याची शक्यता आहे। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। हरीश दिमोटे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। हरीश, अहमदनगरमधनं राधाकृष्ण विखे पाटील यांची मंत्रिमंडळात वर्णी लागते की काय असं वाटतंय, काय सांगता येईल त्याबद्दल? निश्चित अजिंक्य, आपण जर बघितलं तर शिंदे आणि फडणवीस यांचं सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक नावांची चर्चा सुरू आहे की मंत्रिपद यांना मिळेल की कुणाला मिळेल। मात्र दुसरीकडे राधाकृष्ण विखे पाटील यांना मात्र मंत्रिपद मिळणार असल्याचं जवळपास सुरुवातीपासूनच निश्चित आहे। कारण आपण जर बघितलं तर 2019 साली मुलगा सुजय विखे याच्या उमेदवारीवरनं नगरमध्ये त्यांनी काँग्रेस सोडून सुजय विखे यांनी भाजपकडून निवडणूक लढवली आणि खासदार झाले। त्यानंतर विखे पाटलांनी सुद्धा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आणि भाजपामध्ये सामील झाले आणि भाजपाकडून ते 2019 साली शिर्डी विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले होते। युती सरकार आलेलं होतं, मात्र त्यावेळी घडामोडी घडल्या आणि महाविकास आघाडी झाली, त्यामुळे भाजपचे हे सगळे मंत्री होऊ शकले नाही। मात्र त्याच वेळी राधाकृष्ण विखे पाटील मंत्री होणार होते। आता ती वेळ आलेली आहे। तातडीनं आज राधाकृष्ण विखे पाटील यांना मुंबईला बोलावण्यात आलेलं आहे। साईबाबांचं दर्शन घेऊन ते थोड्या वेळापूर्वी शिर्डी विमानतळावरून निघालेले आहेत आणि जी अनिश्चितता आहे ती खरं तर मी म्हणेल की ती दूर झालेली आहे आणि राधाकृष्ण विखे पाटील। पण मग हरीश, राधाकृष्ण विखे पाटलांव्यतिरिक्त आणखी कुठलं नाव समोर येतंय का अहमदनगरमधनं मंत्रिमंडळात वर्णी लागू शकते अशी शक्यता असलेलं? दुसरे नाव आपण जर बघितले तर राम शिंदे यांचं नाव देखील चर्चेमध्ये आहे, मात्र त्यांना मंत्रिपद मिळेल की नाही अजून निश्चित नाहीये। दुसरं मोनिका राजळे यांना देखील राज्यमंत्रीपद मिळणार असल्याची चर्चा आहे आणि त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नावाची चर्चा आहे। राधाकृष्ण विखे पाटील यांचं मंत्रिपद जवळपास निश्चित आहे, मात्र राम शिंदे असतील किंवा मोनिका राजळे यांच्या नावाबद्दल अजूनही निश्चित सांगता येत नाही। बरं, ठीक आहे हरीश, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। पुढची आणखीन एक ब्रेकिंग न्यूज बघूया। शिवसेनेकडून निवडणूक आयोगाकडे कागदपत्र सादर करण्यात आलेली आहेत। शिवसेनेकडून पदाधिकाऱ्यांची शपथपत्र निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार ठाकरेंच्या शिवसेनेकडून महत्त्वाची कागदपत्र आणि दस्तावेज निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेले आहेत। आयोगाला सादर केलेल्या या कागदपत्रांच्या बाबतीत प्रचंड गुप्तता पाळण्यात आलेली आहे। शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाणासाठी उद्धव ठाकरे आणि शिंदे गटात आता सामना सुरू झाला असून शिवसेनेसाठीची ही लढाई आता निवडणूक आयोगासमोर लढली जाईल। यावर विधिमंडळ आणि पक्ष यांची कार्यपद्धती वेगळी असून आम्हाला न्याय मिळेल अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते अनिल देसाई यांनी दिलेली आहे। जे असावं असं मांडण्याचा प्रयत्न करा। म्हणजे मी मगाशी म्हटलं की खरोखर न्यायप्रविष्ट मुद्दा आहे आणि सत्यमेव जयते तशा प्रकारचा न्याय व्हावा हे आपली अपेक्षा असली पाहिजे असं मला वाटतं। पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांना ईडी कोर्टानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। राऊतांचा मुक्काम हा ईडी कोठडीतून आता आर्थर रोड जेलमध्ये असणार आहे। न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर आता संजय राऊत जामिनासाठी अर्ज करण्याची सुद्धा शक्यता आहे। पत्राचाळ घोटाळा प्रकरणी राऊतांच्या घरी 31 जुलैला ईडीकडून चौकशी करण्यात आलेली होती। दरम्यान या चौकशीनंतर राऊतांना ईडीकडून अटकही करण्यात आलेली होती। याच संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत। प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। प्रशांत, ईडी कोर्टाकडून संजय राऊत यांना आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली गेलेली आहे। प्रशांत, काय सांगता येईल या सगळ्याबद्दल? अजिंक्य, खरं तर गेल्या 2 दिवसातल्या घडामोडी जर का बघितल्या म्हणजे की वर्षा राऊत यांची ईडीनं सलग केलेली 9 ते 10 तास चौकशी, त्यानंतर सामनामध्ये संजय राऊत यांनी लेख कसा लिहिला याची सुमोटो ईडीनं घेतलेली दखल, या पार्श्वभूमीवर खरं तर आज ईडी नेमकी काय भूमिका घेते, कोर्टात काय म्हणते याकडे सगळ्यांचं लक्ष होतं। पण ईडीनं आज थेट कोर्टामध्ये आम्हाला कोठडीची आता गरज नाहीये, त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवायला आमची हरकत नाही अशा प्रकारचं वक्तव्य आल्याच कोर्टात केलं। आणखीन त्याच वेळेस या प्रकरणामधलं जे दुसरं बाजू आहे ती सगळी समोर आली। अर्थातच संजय राऊत यांच्या वकिलांनी सुद्धा की त्यांना जेवणाचा डबा मिळावा, औषधं मिळावी, जो बेस्तर असेल तो व्यवस्थित असावा, आर्थर रोड कारागृहाच्या अधीक्षकांना व्यवस्थित सूचना द्यावा
अशा प्रकारच्या या मागण्या केल्या. म्हणजे एकंदरीत आजचा दिवस कोर्टामध्ये जे घमासान होईल अशा प्रकारची अपेक्षा होती. ईडी अजून काही नवीन पुरावे सादर करते अशी अपेक्षा होती, पण तसं मात्र नक्कीच काही झालं नाही. त्यामुळे विशेष कोर्टानं संजय राऊत यांना 22 ऑगस्टपर्यंत अर्थात 14 दिवस न्यायालयीन कोठडीत रवानगी केलेली आहे. खरं तर न्यायालयीन कोठडीत रवानगी केल्यानंतर जामिनासाठी अर्ज करण्याला ते पात्र होतात, पण अजून काही दिवस तरी त्यांचे कुटुंबीय अर्ज सादर करणार नाही जामिनासाठी अशी माहिती समजते. अजिंक्य. प्रशांत, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी बघूया. राज्यातल्या शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळ्यामुळे अनेकांचे धाबे दणाणलेले होते आणि या प्रकरणी अनेकांना अटक झाल्यानंतर आता या प्रकरणात शिंदे गटातले आमदार अब्दुल सत्तार यांच्या नावाची चर्चा सुरू झालेली आहे. सत्तार यांच्या 3 मुली आणि एका मुलाचं प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याचं समोर आलेलं आहे. ईडीकडून आता टीईटी घोटाळ्याची समांतर चौकशी करण्यात येते. या चौकशी दरम्यान गैरप्रकारात अडकलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या यादीमध्ये तब्बल 7,874 विद्यार्थ्यांच्या नावांचा समावेश आहे आणि या सगळ्या विद्यार्थ्यांची प्रमाणपत्र रद्द करण्यात आलेली आहेत. याच यादीत अब्दुल सत्तार यांच्या 3 मुली हिना कौसर, हुमा फरहीन आणि उझमा नाहिद अब्दुल सत्तार शेख तसंच मुलगा मोहम्मद आमिर यांची नावं असल्याचं समोर आलेलं आहे. ही सगळी मुलं सत्तार यांच्या शिक्षण संस्थेत 2017 पासून नोकरीला असल्याची सुद्धा माहिती मिळते. माझ्या मुलांनी आता LLBचा एक्झाम दिला, तो कधी TETला बसलाच नाही तरी नाव येतं, तर इथं फार मोठी बहादुरी आहे. राहिला प्रश्न 2 मुलीचा, तर दोन्ही मुली माझ्या ज्या आहे ते अपात्र आहे. मी अशी यादी सर्वांना दाखवली, तुम्हालाही दाखवतो का हे जे पुणे राज्य परीक्षा परिषद आयुक्ताच्या सहीचा जो आहे तो खरा मानायचा, तर तुमच्याकडे जो रिपोर्ट आलेला आहे तो खरा मानायचा. मला याच्यामधली पहिली संभ्रम आहे. नंबर 1 मग त्या आमच्या मुली गुन्हेगार आहेत, त्यांचे तर ते इंडिपेंडंट आहे, त्यांचं लग्न झालेलं आहे, त्यांना 1-1, 2-2 मुलं बाळ आहे. तर आता मी त्यांच्याकडे कोणती परीक्षा देऊ लागला, काय देऊ लागला ते बी कधी मीच विचारणार. तर म्हणजे एकत्रित कुटुंब नाही आहे ते, त्यांच्या बिचारे इंडिपेंडंट आहे, लग्न झालं, त्यांचे परिवार चांगले चालू आहे आणि त्यांनी याच्यामध्ये केलं असेल तर शिक्षण अधिकारी शिवाय तुम्हाला याच्यामधला उत्तर कोणीही देऊ शकत नाही, कोणीही नाही. आता हे कोणी केलं, कशामुळं केलं, याच्या पाठीमागचे षडयंत्र कोण आहे, कशासाठी केलं याची तपास करण्यासाठी मी एकतर आमचे एज्युकेशनचे जे सचिव आहे त्यांच्या माध्यमातून आणि मुख्यमंत्री, आता तर मंत्री नाही आहे, याच्याशिवाय कोणी दोघांशिवाय चौकशी करू शकत नाही. चौकशीमध्ये हे सर्व दूधचं दूध आणि पाणीचं पाणी होईल आणि जो खरा गुन्हेगार आहे तो समोर येईल. अब्दुल सत्तार यांचा टीईटी घोटाळ्यात हात आहे का याची चौकशी व्हावी अशी मागणी शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी केली आहे. संदर्भात सरकारच्या वतीनं चौकशी चालू असताना यामध्ये संभाजीनगर जिल्ह्यातील आमदार अब्दुल सत्तार यांच्या मुलींचेही नाव या घोटाळ्यामध्ये आलेले आहे. निश्चित या सगळ्या प्रकरणाची आणखी सखोल चौकशी होण्याची गरज आहे आणि अब्दुल सत्तारांचा सुद्धा या टीईटीच्या घोटाळ्यात कुठं संबंध आहे का याची सुद्धा इन्क्वायरी करण्याची गरज आहे. आणि अशा पद्धतीनं टीईटी घोटाळ्यात नाव आल्यानंतर यांचे बोगस प्रमाणपत्र स्वीकारणाऱ्या ज्या शैक्षणिक संस्था याच्यावरही कारवाईची गरज आहे. म्हणून सरकारने या सगळ्या बाबीची एक सखोल चौकशी करावी. आता सत्तारांनाच शिक्षण मंत्री करा असा खोचक टोला काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी लगावलाय. सरकार त्यांचंच आहे. आता अब्दुल सत्तारांना कदाचित शिक्षण मंत्रीच करतील आता बघू. म्हणजे काय सगळ्याच मग त्याच्या निकालच लागायचा प्रश्न आहे. कसं आहे की अशी राज्यात अस्थिरता निर्माण झाली की मग अशा प्रकारचे घोटाळे वगैरे कुणाला वेळच नसतो बघायला. सरकार कोण, मंत्री कोण होणार, कुठल्या मंत्र्याला काय खातं होणार तेच बघायचं, बाकीच्या सगळ्या गोष्टी लपून जातात. आणि त्यामुळं मला वाटतं की राज्यामध्ये जी एक परंपरा होती एक चांगल्या प्रशासनाची ती कुठेतरी नष्ट व्हायला लागलेली आहे. अब्दुल सत्तार जर म्हणत असतील त्यांचा या घोटाळ्यांमध्ये संबंध नाही तर मग कुणाचा आहे हे त्यांनी सिद्ध करावं. त्यांना बदनाम करण्याचं कारस्थान असेल तर त्यांनी CID चौकशी करावी अशी मागणी शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केलेली आहे. तसं माझं म्हणणं अब्दुल सत्तारांच्या बाबतीत असं आहे की ते आमचे जुने मित्र आहे. त्यांना मी सांगणार की तुम्ही उगाच बडबड करू नका, शांत राहा, जे काही असेल चौकशी तुम्ही सरकारला सांगा, CID चौकशी करायला लावा आणि त्या चौकशीतून काय होतं पहा, नसेल तुमच्यावर तर मुक्त व्हा तुम्ही या आरोपातून, असं माझं त्यांना सल्ला आहे. कारण ते माझे जुने मित्र आहेत म्हणून मी त्यांना प्रेमाने सल्ला देतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हिंगोली दौऱ्यावर रवाना झाल्याचं समजतंय. या दौऱ्याला जाण्यापूर्वी त्यांनी नीती आयोगाच्या दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीनंतर
केंद्राकडून राज्याला भरघोस निधी मिळाला असल्याचा दावा सुद्धा केलाय. तर TNT घोटाळ्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर मात्र त्यांनी उत्तर देणं टाळलंय. नीती आयोगाची बैठक होती. महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणावर केंद्र सरकारकडून विविध जे प्रकल्प आहेत त्यांना आपल्याला निधी मिळणार आहे. या बाबतीमध्ये मी तुम्हाला डिटेल सगळी प्रेस नोट देतो. एक पुढची ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत. विधिमंडळ सचिवालयाकडून 10 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट पर्यंत सगळ्या कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्याचे कार्यालयीन आदेश जारी करण्यात आलेले आहेत. आगामी अधिवेशन या कालावधीमध्ये असल्यामुळे सुट्ट्या रद्द करून हजर राहण्याच्या सूचना सुद्धा दिल्या गेलेल्या आहेत. ही आत्ताची महत्त्वाची मोठी बातमी आपण पाहतो आहोत. सध्या विधिमंडळ सचिवालयाकडून 10 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट पर्यंत सगळ्या कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्याचे कार्यालयीन आदेश जारी करण्यात आलेले आहेत. पुढची बातमी बघूया. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची नाराजी समोर येताना दिसतीये. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा ही शरद पवार यांच्यापर्यंत ही नाराजी पोहोचलेली असल्याचं समजतंय. अजित पवार यांना विधानसभा विरोधी पक्षनेते केल्यानं जयंत पाटील नाराज असल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे शरद पवार लवकरच जयंत पाटील आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांची बैठक घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. जयंत पाटील यांनी अजित पवार यांच्या नियुक्तीला आमदारांचं पत्रही उशिरा दिल्यानं ही नाराजी उघड झालेली होती. दरम्यान आपण नाराज नसल्याचं स्वतः जयंत पाटील यांनी सांगितलेलं होतं. माझ्या मतदारसंघात नगरपालिकांची तयारी करायला मी पूर्ण वेळ प्रत्येक वॉर्ड वाईज शहराच्या बैठका करत होतो. त्यामुळं मी अलिप्त राहण्याचा प्रश्न नाही. मीच पक्षाचा अध्यक्ष आहे ना. मी नाराज कुणावर व्हायचं? मीच पक्षाचा अध्यक्ष जर असं करू शकतो का? मी अजितदादांची नियुक्ती तुम्हीच केली? मी नियुक्ती नाही केली, पक्षाने केली, सगळ्यांनी विचार करून केली. मी नाराज होण्याचा प्रश्न नाही. मला कळतच नाही अशा बातम्या कशा काय बाहेर येतात. पुढच्या आणखीन एक ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत. कॉमनवेल्थ गेम्समध्ये PV सिंधूला सुवर्ण पदक आता मिळालेलं आहे. PV सिंधूनं कॅनडाच्या मिशेल ली हिचा पराभव केलाय. सिंधूनं सुवर्ण पदकाला गवसणी घातलेली आहे. 21-15, 21-13 अशा सरळ 2 गेम्समध्ये सिंधूनं मिशेलवर मात केली आहे. बॅडमिंटनमध्ये PV सिंधूनं आता ही गोल्डन कामगिरी केल्याचं समोर येत आहे. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. यानंतरची एक मोठी बातमी नागपूरमधली. नागपूरमध्ये आज सकाळी स्कूल व्हॅनला भीषण अपघात झालाय. बेसा घोगली रस्त्या शेजारी असलेल्या पाण्यानं भरलेल्या खड्ड्यामध्ये विद्यार्थ्यांसह ही व्हॅन पडली. अपघाताच्या वेळेला या स्कूल व्हॅनमध्ये तब्बल 16 विद्यार्थी होते. यातल्या 2 विद्यार्थ्यांच्या नाकातोंडात पाणी गेल्यानं त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या व्हॅनला अपघात घडला त्यावेळेला आसपास उपस्थित नागरिकांनी तातडीनं धाव घेत या पाण्यात पडलेल्या मुलांना बाहेर काढलं. सतर्क नागरिकांमुळे मोठा अनर्थ टळला. ही अपघातग्रस्त स्कूल व्हॅन पोद्दार स्कूलची होती. रस्त्याच्या साईडला जो पाण्याचा गड्डा साचलेला आहे त्यामध्ये स्लिप झाली आणि त्यात पलटी झाली. त्यामध्ये 16 मुलं होती. 16 मुलांना सुखरूप बाहेर काढलेले. 2 मुलांना हॉस्पिटल नेलेलं आहे. एका मुलाची तब्येत ठीक आहे, दुसऱ्या मुलीची तब्येत ठीक आहे. कुठल्या मुलाला काही इजा झालेली नाही. हे आपलं सुदैव आहे की पाणी कमी होतं, त्यामुळे कुठल्याही दुर्दैवाची घटना घडलेली नाही. सगळी मुलं व्यवस्थित आहेत. विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी धाव घेतलेल्या देवदूतांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी. स्कूल व्हॅनमधील ज्या 16 विद्यार्थ्यांना देवदूत बनवून वाचवलं तो विक्की सराटे आणि त्याचा मित्र आहे. जेव्हा अपघात घडला तेव्हा हे दोघंच इथे होते. त्यांचे आणखी 2 मित्र देखील होते. या चौघांनी या व्हॅनच्या विद्यार्थ्यांना बाहेर काढलं. त्यांच्याकडनं जाणूं की नेमकं काय घडलं. वेन एकदम स्ट्रेट आ रही थी, स्पीड भी में थी. मैक्सिमम मेरा मानना है स्पीड 80 में ही रही होंगी, 70-80. जिस हिसाब से उसने वेन पानी में डाला है, हम अचंभित रह गए कि उसने पानी में वेन एकदम कैसे घुसाया, क्योंकि वेन एकदम से उतरी है, स्पीड में थी और एकदम से वेन उतरी और पलट गई. ऐसी वेन पलटी, हमने सब कुछ फेंक फाक कुछ नहीं, मतलब ऐसा कुछ भी नहीं देखा क्या है क्या नहीं. और पानी में मेरा दोस्त सबसे पहले विक्की वगाड़े कूदा, उसके बाद मैं, उसके बाद ये भैया घुसे, उसके बाद सतीश भाऊ हमारे दौड़े. और जैसे हमने बच्चों को देखा तो पानी गर्दन भर था. बच्चे पूरे डूब चुके थे. बच्चे एकदम सिर्फ उनकी गर्दन बाहर थी. बच्चे बचाओ बचाओ चिल्ला रहे थे. बच्चे पूरे घबरा गए थे, रोना स्टार्ट कर चुका था. उतने में फिर बाकी ने बच्चों को साइड वाली खिड़की से निकाला और फिर हमने पीछे का कांच फोड़े. कांच फोड़ने के बाद बच्चों को बाहर निकाला गया. इसमें से आदमी दरवाज़ा तोड़े, बच्चे और तो नहीं है. जब मैं अंदर घुसा पानी के तो 2 बच्चे दबे हुए थे.
सीट के नीचे दब चुके थे, एक लड़की थी और एक लड़का था। जब बाद में बच्चों को निकाला गया, 2 बच्चे जो घुसे हुए थे अंदर, उसके लिए समझ में नहीं आ रहा था, बाकी लोग चिल्ला रहे थे कि बच्चों को निकालो निकालो। तो बच्चे में जब खींचने गया, बच्चों के पैर जो उफले हुए थे ऊपर पानी में, तो बच्चों के पैर बाहर नहीं आ रहे थे। जब हमने बोला कि गाड़ी उठाओ, जब भी बच्चे निकलेंगे, जब ऐसे 15-20 लोग जब जमा हो चुके थे, उसके बाद बच्चों को गाड़ी उठाई गई हल्की, और जब वो बच्चों को निकाला, ड्राइवर का क्या रिएक्शन था ये घटना करने के बाद? ड्राइवर भी था बच्चे निकालने के लिए, ड्राइवर भी था, ड्राइवर था, हाँ उसने भी किया, ड्राइवर भी था। सबसे पहले मैं यहाँ पे खड़ा था, मेरा सलून है, जैसी गाड़ी गई हम गए, ये हाटेल वाला और मैं दोनों जन गए, फिर पूरे जन है। फिर मैंने गाड़ी के ऊपर चढ़ा, क्योंकि गेट वेट कुछ भी खुला नहीं था, ऊपर चढ़ा, फिर इन्होंने मदद की, ऊपर से बच्चे दे रहे थे, मैं ऊपर से खींच रहा था, और पहले खिड़की से 4-5 बच्चे निकाले। एक बात पूछना था, वहाँ पे कमर भर पानी था, अगर आदमी के आदमी तक इससे भी ज्यादा पानी रहता तो अभी कम हुआ है, कपड़े गिले हैं मेरे, कम हुआ है। मान लो कि पानी बहुत ज्यादा रहता तो बहुत बड़ा हादसा घट सकता था। घट सकता था ना, घट सकता था। कोई अगर स्पॉट पे नहीं पहुंचे होते, 5 मिनट भी लेट हो गया रहता था बचाने में, तो 3-4 बच्चे तो स्पॉट पे ही जा चुके होते थे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह तुषार कोहळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर। भंडारा सामूहिक बलात्कार प्रकरणी आता एक धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। भंडाऱ्यातल्या लाखनी पोलीस ठाण्यातल्या अधिकाऱ्यांनी अक्षम्य बेजबाबदारपणा दाखवल्यानं पीडितेवर पुन्हा सामूहिक बलात्कार करण्यात आला। या प्रकरणाची बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवल्यानंतर त्याची वरिष्ठ पोलिसांकडून गंभीर दखल घेतली गेली। लाखनी पोलिसांवर झालेल्या आरोपांची भंडारा उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पाटील यांच्या मार्फत चौकशी सुरू झालेली आहे। त्यामुळे दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार असल्याचं स्पष्ट संकेत भंडारा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी दिलेले आहेत। पीडित महिला लाखनी पोलीस स्टेशनला आल्याचं समोर आलेलं होतं। तिच्यावर वेळेत लक्ष दिल्यास दुसरा झालेला बलात्कार टाळता आला असता, असा आरोप शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी केल्यानंतर लाखनी पोलिसांची अक्षम्य चूक समोर आलेली होती। न्यूज 18 लोकमतनं हा मुद्दा उचलून धरल्यानंतर चारही बाजूंनी कडाडून टीका झालेली होती। ह्युमॅनिटेरियन ग्राउंडवर तिथे जे महिला पोलीस कर्मचारी होती, त्यांच्या सोबत त्यांना महिला कक्षमध्ये ठेवलेला होता सकाळपर्यंत। पण सकाळी ती महिला ते काही न सांगता निघून गेली, आणि या सीसीटीव्ही फुटेज पण सेव्ह केलेला आहे। आता त्यामध्ये जर पोलिसांची काही चूक झालेली आहे किंवा नाही, याच्यावर आम्ही एसडीपीओ पाटीलला इन्क्वायरी दिलेली आहे। पुढची एक आणखीन बातमी आपण बघणार आहोत। लोकलमध्ये तरुणाला प्रवाशांनी चोपल्याचा प्रकार घडलेला आहे। अश्लील वर्तणूक करणाऱ्या तरुणाला प्रवाशांनी चांगलंच चोपलंय। चालत्या लोकलमध्ये तरुणाचे अश्लील चाळे सुरू होते। महिला प्रवाशांकडून सुद्धा या तरुणाला चोप देण्यात आलेला आहे। महिला प्रवाशांची हा तरुण छेड काढत होता अशी माहिती मिळतेय। या तरुणाला ठाणे रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आणि आता पावसासंदर्भातल्या बातम्या बघूया। गेल्या 24 तासांपासून कोल्हापुरात पावसाचा जोर चांगलाच वाढल्याचं दिसतंय, आणि त्यामुळेच आता पंचगंगा नदीची वाटचाल इशारा पातळीकडे सुरू आहे। 11 ते 12:30 दरम्यान पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली असून तब्बल 5 फूट 7 इंच इतक्या प्रमाणात ही वाढ झाल्यानं प्रशासन आता सतर्क झालंय। जिल्ह्यातली लहान मोठी धरणं भरतायत, त्यातूनही विसर्ग सुरू असल्यानं नदीकाठच्या गावांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। कोल्हापुरात गेल्या 24 तासापासून मुसळधार पाऊस सुरू असून धरण क्षेत्रामध्ये होत असलेल्या पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होऊ लागलेली आहे। मी सध्या पंचगंगा नदीच्या घाटावरती आहे, आणि पंचगंगा नदी या वर्षीच्या पावसाळ्यामध्ये दुसऱ्यांदा आहे ती पात्राबाहेर गेलेली आहे। एकूणच पाहायला गेलं तर जिल्ह्यातल्या अनेक नद्या आहेत, त्यांना सुद्धा आता पूर येऊ लागला असून सध्या 46 बंधारे आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत। या ठिकाणी पाहायला गेलं तर पंचगंगा नदीचे हे दृश्य तुम्ही पाहू शकताय। पंचगंगा नदी सुद्धा 32 फुटांच्या वर वाहताना आपल्याला पाहायला मिळतात। आज सकाळी 11 ते 12:30 या दरम्यानच्या 1.5 तासातला विचार करता पंचगंगा नदीची पाणी पातळी या 1.5 तासामध्ये 5 फूट 7 इंचांनी वाढली आहे,
आणि त्यामुळे आपण पावसाचा पाण्याचा जो वेग आहे किंवा नदीमध्ये आवक होणारं पाणी आहे त्याचा विचार करता पंचगंगा नदीची पाणी पातळी झपाट्याने वाढताना आपल्याला दिसून येते आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती जिल्हा प्रशासन आता सज्ज झाल्याचं पाहायला मिळते. एनडीआरएफच्या 2 टीम अगोदरच कोल्हापूरमध्ये या ठिकाणी कार्यरत आहेत आणि त्यापैकी शिरोळमध्ये एक टीम तर कोल्हापूर शहरामध्ये एक टीम कार्यरत असताना आपल्याला पाहायला मिळते. एकूणच पाहायला गेलं तर जिल्ह्यातली सगळीच धरणं आता भरताना पाहायला मिळत असून मोठ्या प्रमाणात नदीपात्रामध्ये विसर्ग सुरू आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती जिल्हा प्रशासनानं नदीकाठच्या गावांना अलर्ट राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. एकूणच या परिस्थितीचा विचार करता पालक सचिव प्रवीण दराडे यांनी या सगळ्या परिस्थितीचा आढावा आहे तो जिल्हा प्रशासनाकडून घ्यायला सुरुवात केलेली आहे. सगळ्याच पातळीवरती प्रशासनाला अलर्ट राहण्याच्या सूचना आहेत त्या या एकूणच पालक सचिवांच्याकडून देण्यात येत आहेत. ते सातत्यानं जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात असल्याचं पाहायला मिळते. मात्र या ठिकाणी पाहायला गेलं तर सध्या पंचगंगा नदी 32 फुटांच्या वर वाहताना आपल्याला पाहायला मिळते. पंचगंगा नदीची 39 फूट ही इशारा पातळी आहे तर 43 फूट ही धोका पातळी आहे आणि त्यामुळे नदीच्या पाण्याचा वेग पाहता ही धोका पातळी आणि इशारा पातळी कोणत्याही क्षणी पंचगंगा गाठू शकेल अशीच परिस्थिती सध्या आहे. कारण अद्यापही 2 दिवस ऑरेंज अलर्ट कोल्हापूरला देण्यात आलेला आहे आणि धरण क्षेत्रामध्ये जी अतिवृष्टी होते त्याचा परिणाम म्हणून नद्यांच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होताना पाहायला मिळते. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता प्रशासन सज्ज झाल्याचं पाहायला मिळते आणि नागरिकांना सुद्धा सतर्क राहण्याच्या सूचना आहेत त्या प्रशासनाकडून देण्यात येत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटीलसह ज्ञानेश्वर साळुके, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. कोल्हापुरातला पन्हाळगड पुन्हा एकदा ढासळायला सुरुवात झालेली आहे. 4 दरवाजा परिसरातील तटबंदीचा काही भाग कोसळलाय. इथले दगड निखळून पडायला सुरुवात झाली आहे. मुसळधार पावसामुळे पन्हाळा किल्ल्याला धोका निर्माण झालाय. काही दिवसांपूर्वीच न्यूज 18 लोकमतनं या संदर्भातलं वृत्त दाखवलेलं होतं. पुराच्या पाण्यामध्ये गाडी नेणं किती धोकादायक ठरू शकतं हे जुन्नरमधल्या घटनेवरनं दिसून येत आहे. मुसळधार पावसामुळे बेल्हे परिसरातील नदी नाले दुथडी भरून वाहत होते. या पुरातून जाण्याचं धाडस 2 तरुणांच्या जीवावर बेतलं असतं. गोळुंचवाडी इथं ओढ्याला पूर आलेला असताना 2 तरुणांनी या पुराच्या पाण्यातनं गाडी घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेला पाण्याच्या जोरदार प्रवाहात हे दोन्ही तरुण गाडी सकट वाहून गेले. नशीब बलवत्तर म्हणून या दोन्ही तरुणांचा जीव वाचला. अमरावती जिल्ह्याला मुसळधार पावसानं चांगलंच झोडपून काढलंय. या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातल्या वरुड आणि जरूडला पुराचा मोठा फटका बसलाय. सोकी नदीला पूर आल्यानं वरुड आणि जरूड शहरात पुराचं पाणी शिरलंय. नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यानं मोठं नुकसान झालंय. अनेक ठिकाणचा वीज पुरवठा खंडित झालेला होता. वरुड इथं आलेल्या पुरामुळे मिरची प्लॉट, हनुमान नगरसह जरूड, मांगरुली पेठ आदी गावांना मोठा फटका बसला. हजारो नागरिक उघड्यावर आले असून शाळेमध्ये त्यांना तात्पुरता निवारा दिला गेलेला आहे. वरुड तालुक्यातल्या वरुड, जरूड, बहादा, गव्हाणकुंड, सातनूर, बेनोडा या गावातील 1000 घरं उद्ध्वस्त झालेली आहेत. 500 कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आलेलं आहे. 100 पेक्षा जास्त जनावरं वाहून गेलेली आहेत. या जमीनदोस्त झालेल्या घरांचं सध्या प्रशासनाकडून सर्वेक्षण सुरू आहे. अमरावती जिल्ह्यातल्या तिवसा तालुक्यातल्या माणिकग्राम धोत्रा इथल्या दहिगाव धानोरा तलाव संततधार पावसानं ओव्हरफ्लो झालाय. त्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांची सिंचनाची समस्या आता मिटलेली आहे. आणि यानंतरची बातमी रत्नागिरीकरांची चिंता काहीशी वाढवणारी. खेडमधल्या जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडलेली आहे. जगबुडी नदीची पाणी पातळी सध्या 7.5 मीटरवर आहे. 5 मीटर ही जगबुडी नदीची इशारा पातळी आहे तर 7 मीटर ही नदीची धोक्याची पातळी आहे. आणि धोक्याची पातळी आता नदीनं ओलांडलेली आहे. पावसाचा जोर जर असाच कायम राहिला तर शहरामध्ये पाणी भरण्याची शक्यता आहे. नदीकाठच्या गावांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्वात मोठी नदी असलेल्या खेडमधल्या जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडलेली आहे. जगबुडी नदीची आत्ताची पातळी 7.5 मीटर इतकी झालेली आहे. माझ्या पाठी आपण बघू शकता की शहरामध्ये पाणी शिरायला सुरुवात झालेली आहे. आपण बघतोय की मच्छी मार्केटचा जो परिसर आहे तो आता सध्या पाण्याखाली आहे आणि नदीचं पाणी हे पात्राबाहेर येऊन अक्षरशः या ठिकाणी आलेलं आहे. काही हॉटेलवाले आहेत किंवा इथले दुकानदार आहेत हे या ठिकाणी आपला माल सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी धडपडत आहेत. या बाजूला जर आपण बघितलं तर जे टेम्पो लागलेले आहेत आणि
ते टेम्पो आहे ते दुकानातला आपला माल आहे तो सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी टेम्पो लागलेले आहेत। काही आपत्कालीन परिस्थितीत या ठिकाणी होडी देखील या ठिकाणी तयार ठेवण्यात आलेली आहे। एकंदरीतच बघितलं तर पावसाचा जोर हा कायम आहे आणि पावसाचा जोर असाच कायम राहिला तर नदीच्या पाण्याच्या पातळीत आणखी वाढ होऊन शहरामध्ये पूर भरण्याची शक्यता जी आहे ही या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे। त्यामुळं प्रशासनाने देखील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। चंद्रकांत बनकर, न्यूज 18 लोकमत, खेड, रत्नागिरी। पुढची एक ब्रेकिंग न्यूज आपण बघणार आहोत। भंडारा सामूहिक बलात्कार प्रकरणामध्ये आता जिल्ह्यातल्या 3 पोलिसांचं निलंबन करण्यात आलेलं आहे। भंडारा जिल्ह्यातल्या लाखनी पोलीस स्टेशनचे हे 3 पोलीस कर्मचारी आहेत ज्यांनी पहिल्या घटनेनंतर पीडित पोलीस स्टेशनला आलेली असताना तिला बाहेर जाऊ दिलं। न्यूज 18 लोकमतनं सर्वात आधी या संदर्भातला खुलासा समोर आणलेला होता। न्यूज 18 लोकमतच्या या बातमीनंतर या सगळ्या प्रकारासंदर्भातला खुलासा झाला आणि आता ज्या पोलिसांनी पीडितेला पहिल्या बलात्कार प्रकरणानंतर पोलीस स्टेशन बाहेर जाऊ दिलं त्या पोलिसांवर कारवाई झालेली आहे। 3 पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती मिळतेय। लाखनी पोलीस ठाण्याच्या या 3 पोलिसांवर कारवाई झाल्याची आता ही बातमी समोर येतेय। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। तुषार कोहळे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। तुषार, काय नेमकी माहिती? या संदर्भात रुपाली चाकणकर ज्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष त्यांनी आता माहिती दिली आहे की भंडाराची जी बलात्कार पीडित आहे त्या प्रकरणामध्ये 3 पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली। यामध्ये 1 अधिकारी व 2 कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे। ज्या या महिलेला 2 वेळा जेव्हा बलात्कार झाला त्यामध्ये पहिल्या वेळेस बलात्कार झाल्यानंतर तिला जेव्हा सोडून देण्यात आलं होतं मुरमाडी गावाजवळ, तेव्हा मुरमाडी गावामध्ये तिथले जे पोलीस पाटील होते त्यांनी त्या महिलेला 102 वर क्रमांकावर फोन करून पोलिसांची मदत मिळवून दिली होती। तेव्हा या पीडित महिलेला लाखनीच्या पोलिसांनी पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेलं। तिथे काही वेळ ही महिला पोलीस स्टेशनमध्ये बसली होती, मात्र गुन्हा दाखल न करता किंवा कसली चौकशी न करता ही महिला तिथनं बाहेर जाऊ दिली। या महिलेला ती कशी काय बाहेर गेली त्या संदर्भात या 3 कर्मचाऱ्यांना दोषी ठरवत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केलेली आहे आणि यासोबतच आणखी काही पोलिसांवर कारवाई होण्याची शक्यता आहे। कारण की जेव्हा ही महिला पुढे निघाली आणि त्यानंतर परत तिच्यावर बलात्कार झाला त्यामुळे एकाच महिलेवर 2 सामूहिक अत्याचाराच्या वेगवेगळ्या घटना वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये घडल्या आणि या संपूर्ण घटनाक्रमामध्ये पोलिसांची जी भूमिका होती अत्यंत संशयास्पद राहिलेली आहे। जेव्हा नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयामध्ये जेव्हा तिच्यावर उपचार सुरू होता तेव्हा उपचाराची जी MLची कॉपी जेव्हा पोलिसांकडे गेली गोंदिया तेव्हा नंतर मग पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढची चौकशी सुरू केली। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये सध्या 3 पोलिसांवर निलंबनाची कारवाई झाली आहे आणि आणखी काही पोलिसांवर कारवाई होण्याची शक्यता आहे। बरं तुषार, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। यानंतर पुन्हा एकदा राज्यातल्या इतर काही भागातल्या पावसासंदर्भातल्या बातम्या बघूया। वाशिम तालुक्यातल्या अतिवृष्टीमुळे तोंडगाव गावाला लागून असलेल्या चंद्रभागा नदीला मोठा पूर आलेला आहे। या नदीच्या पुलावरनं पाणी वाहत असल्यामुळे वाशिम, तोंडगाव, केकत, उमरा, देवठाणा या गावांचा संपर्क तुटलाय। पावसानं उसंत घेतली नाही तर यापेक्षा सुद्धा भयंकर स्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त होतीये। या पुरामुळे परिसरातील शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे। खरीपाच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय। नाशिकच्या दुगारवाडी धबधबा परिसरात पर्यटनासाठी गेलेले 22 पर्यटक काल संध्याकाळच्या सुमारास पाण्यात अडकल्याची घटना घडली। पोलीस, ग्रामस्थ आणि रेस्क्यू टीमच्या मदतीनं या सगळ्या पर्यटकांना बाहेर काढण्यामध्ये यश आलं। मात्र अविनाश गरड हा एक पर्यटक अद्यापही बेपत्ता असल्यानं रेस्क्यू ऑपरेशन अजूनही सुरू आहे। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर परिसरातील अत्यंत प्रसिद्ध अशा दुगारवाडी धबधबा परिसरात वारंवार प्रशासनाकडून सूचना देऊन सुद्धा पर्यटकांचा अतिउत्साह जीवघेणा ठरताना दिसतोय। पर्यटनासाठी आलेले 25 ते 30 पर्यटक नाशिकच्या दुगारवाडी धबधब्यावर अडकले होते। ज्या ठिकाणी हे पर्यटक अडकले होते त्या ठिकाणी आता आपण आलेलो आहोत। आपण बघतोय रेस्क्यू टीम जी आहे ती या ठिकाणी काम करते। एक पर्यटक जो आहे तो या नदीच्या प्रवाहामध्ये वाहून गेलेला आहे। खरं तर दुगारवाडीचा धबधबा हा
महाराष्ट्रातील सर्वात उंच धबधब्यांपैकी एक धबधबा मानला जातो आणि याच धबधब्याचं आकर्षण पर्यटकांना असतं आणि या आकर्षणापोटी काही पर्यटक जे आहे ते या नदीमध्ये आले होते. मात्र दुपारनंतर नाशिक जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू झाला. दुगारवाडीच्या धबधब्याच्या परिसरात देखील मुसळधार पाऊस सुरू झाला आणि त्यानंतर ही समोर दिसणारी जी नदी आहे तिचा प्रवाह मोठ्या प्रमाणात वाढला आणि तब्बल 5 ते 7 फुटापर्यंत पाणी जे आहे ते या नदीमध्ये अचानकपणे वाढलं आणि त्यानंतर हे पर्यटक जे आहे ते या नदीमध्ये अडकले. समोर दिसणारे ह्या ज्या दोऱ्या आहे या दोऱ्यांच्या माध्यमातून काल 25 ते 30 पर्यटकांना स्थानिक गावकऱ्यांनी, वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आणि पोलिसांनी जे आहे ते शोधून बाहेर काढलं. दृश्यांमध्ये आपल्याला या ज्या दोऱ्या दिसत आहे, रोप जो बांधलेला आहे त्या रोपच्या साह्यानं समोर जे पर्यटक जे आहेत ते अडकलेले होते. 25 ते 30 पर्यटक समोर दिसणाऱ्या कपारीमध्ये अडकलेले होते आणि त्या ठिकाणून या सगळ्या पर्यटकांना एक एक करून या समोर दिसणाऱ्या दोरीवरनं बाहेर काढलं जात होतं. सुरुवातीला 2, 5 असे करून तब्बल 25 पर्यटक सुखरूपपणे या दोरवरनं बाहेर काढण्यात आले. मात्र साधारणतः शेवटचा जो पर्यटक होता ज्याचा मृत्यू झालेला आहे त्याचा अचानकपणे या दोरीवरनं हात निसटला आणि तो पर्यटक जो आहे तो आत्ता दिसणारं जे पाणी आपल्याला दृश्यांमध्ये आहे त्यापेक्षा किमान 5 ते 7 फूट अधिक उंचीचं पाणी या ठिकाणी होतं आणि त्यामुळे या पर्यटकाचा हात जो आहे तो या दोरीवरनं सुटला आणि तो पर्यटक या दोरीवरनं वाहून या नदीमध्ये गेलेला आहे आणि त्याचा शोध जो आहे तो या ठिकाणी अजूनही घेतलेला जातोय. आपण बघतोय कशा प्रकारचं रेस्क्यू जो आहे ते या ठिकाणी या टीमकडनं केलं जाते. आपल्यासोबत काही कर्मचारी आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया. कशा पद्धतीनं प्रयत्न केले गेले, नेमकी काय घटना घडलेली आहे? सगळे 16च्या 16 कर्मचारी आपण जे आहेत त्यांना आपण रेस्क्यू केलेलं आहे आणि गावकऱ्यांच्याच माध्यमातून आणि हे सगळं गोष्ट साध्य झालेलं आहे आणि त्यातला एक जण आहे तो ह्या ज्या व्हाईटवाल्या रोपपासून खाली निसटून गेला आहे आणि त्यासाठी ही जी अर्धी टीम आहे, अर्धी टीम आमची बरीकी पुढे गेली आहेत. हे आम्ही सकाळी 5 वाजेपासून कंटिन्यू ह्या फ्लोमध्ये आहेत. त्या जो एक बॉडी जी पुढे गेलेली आहे, जो व्यक्ती पुढे गेला आहे त्या व्यक्तीला शोधण्यासाठी सगळे आता बरेच जण पुढे आहेत आणि इथून आम्ही रोप हे व्हॅली क्रॉस करून बाकीचे बरेच जण पुढे गेले आहेत आणि त्यांना पॅरलली काही जण इकडे गेलेले आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, दुगारवाडी धबधबा, त्र्यंबकेश्वर, नाशिक. सटाणा, मालेगाव, दिंडोरी भागामध्ये सलग जोरदार पाऊस होत असल्यामुळे गिरणा नदी दुथडी भरून वाहतीये. त्यामुळे नांदगाव भागात असलेल्या गिरणा डॅममधल्या पाण्याच्या पातळीत झपाट्यानं वाढ होतीये. धरणाचे 6 वक्र दरवाजे 1 फुटानं उघडले गेलेत आणि त्यातून 7128 क्युसेक्स वेगानं नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केला जातोय. रत्नागिरी जिल्ह्यातल्या काजळी नदीनं सुद्धा धोक्याची पातळी ओलांडलेली आहे. या नदीचं पाणी पात्र सोडून रस्त्यावर आलेलं आहे. त्यामुळे सोमेश्वर मार्गे जाणाऱ्या 8 ते 10 गावांचा संपर्क तुटलाय. सोमेश्वर गावातील काजळी नदीचं पाणी पात्र बाहेर आलेलं आहे. नदीचं पाणी आता थेट जवळ असलेल्या नागरी वस्तीमध्ये सुद्धा शिरलंय. अनेकांनी घराच्या वरच्या मजल्यावर आश्रय घेतलाय. पाणी रस्त्यावर आलं तरी पण जीव धोक्यात घालून वाहनधारक स्टंटबाजी करताना सुद्धा दिसतायत. मुंबई गोवा महामार्गावरील अंजनारी पूल आता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. त्यामुळे मुंबई आणि गोव्याकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झालेली आहे. काजळी नदीनं धोक्याची पातळी गाठल्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव हा पूल बंद करण्यात आलेला आहे. हा पूल ब्रिटिशकालीन असल्यामुळे तो धोकादायक असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. दापोली मंडणगड तालुक्यातनं वाहणाऱ्या भारता नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. अनेक गावांचा संपर्क त्यामुळे तुटलाय. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमध्ये गेले 4 दिवस सतत पाऊस पडतोय. या पावसामुळे या भागातल्या अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत. या तालुक्यातनं वाहणाऱ्या या भारजा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली असून काल आणि आज या नदीचं पाणी पुलावरनं वाहत असल्यानं दोन्ही तालुक्यातल्या काही गावांचा संपर्क तुटलाय. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि एक ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत. अब्दुल सत्तार यांच्या मुलीला 90,000 रुपये पगार असल्याचं आता समोर आलेलं आहे. सत्तार यांची मुलगी हिना हिची सॅलरी स्लिप समोर आलेली आहे. ही सॅलरी स्लिप न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेली आहे. टीईटी फेल शिक्षिकेला एवढा पगार कसा काय असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. हिना या सत्तार यांच्याच संस्थेत शिक्षिका आहेत. हिना यांना अनुदानित शिक्षकाचा
पगार कसा काय असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. आणि याच संदर्भातली माहिती आपण जाणून घेणार आहोत. सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. सिद्धार्थ, काय नेमकी या संदर्भातली माहिती? हे बघा, अब्दुल सत्तारांनी पत्रकार परिषद घेऊन सगळ्या गोष्टी ज्या आहेत क्लिअर केलेल्या आहेत. मात्र आता काही वेळापूर्वी त्यांची जी मुलगी आहे हिना अब्दुल सत्तार हिची अपॉइंटमेंट लेटर आणि तिचा पगार पत्रक न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेलं आहे. त्यामध्ये जुलै 2022चा पगार हिना अब्दुल सत्तार हिनं घेतलेलं पगार पत्रक त्या ठिकाणी आहे. महत्वाची गोष्ट अशी आहे की पगार तिने घेतला जरी असला तर तिची अपॉइंटमेंट लेटरवर जी तारीख आहे ती 2005ची आहे आणि 2005च्या अपॉइंटमेंटला 2013च्या नंतर टीईटीची गरज नाही अशा पद्धतीची माहिती येते. आणखी याच्यामध्ये टेक्निकल माहिती समोर येईल, कारण टीईटीची एक्झाम 2013 नंतरच्या शिक्षकांना कंपल्सरी होती. 2005ला अपॉइंटमेंट असेल तर टीईटीची गरज त्या ठिकाणी नाही अशा पद्धतीची जानकारीने सांगितलेलं आहे. मात्र एक महत्वाची गोष्ट अशी आहे की पगार तिने घेतला हे सत्य या ठिकाणी समोर आलेलं आहे आणि आता तिची या टीईटीच्या नियमातून तिला वगळलं जाऊ शकतं का किंवा टीईटीच्या त्या नियमात बसते हे महत्वाचा मुद्दा आता काही वेळामध्ये न्यूज 18 लोकमत त्याची खात्री करणार आहे. मात्र तिने पगार घेतलेला आहे आणि 2005ला तिला असिस्टंट टीचर म्हणून नॅशनल उर्दू शाळा जी अब्दुल सत्तारांची संस्था आहे उर्दू शाळा आहे त्या ठिकाणी तिला असिस्टंट टीचर म्हणून अपॉइंटमेंट दिलेली आहे. बर सिद्धार्थ, धन्यवाद आपण ही जी माहिती दिली त्याबद्दल. अब्दुल सत्तार यांच्या मुलीला 90,000 रुपये पगार असल्याची सॅलरी स्लिप आता समोर आलेली आहे. टीईटी फेल हिनाला 90,000 रुपये पगार असल्याचं आता समोर येताना दिसत आहे. महेश मांजरेकर निर्मित दे धक्का 2 या मराठी सिनेमावरून आता एक नवा वाद सुरू झालाय. या चित्रपटातील काही संवादांवर नाभिक समाज आणि सलून पार्लर व्यावसायिकांनी आक्षेप घेतलाय. चित्रपटातले हे संवाद तत्काळ वगळावेत, अन्यथा थिएटर समोर निषेध करण्यासाठी निदर्शनं सुरू करून शो बंद पाडण्याचा इशारा सुद्धा त्यांनी दिलेला आहे. पण याविषयी आम्ही या चित्रपटाचे निर्माते महेश मांजरेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कुणालाही दुखावण्याचा हेतू नसल्याचं स्पष्ट केलंय. आम्हाला सगळे समाज आणि धर्मांविषयी आदर असून आम्ही हेतुपुरस्सर हे केलेलं नाही अशी प्रतिक्रिया महेश मांजरेकर यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना दिलेली आहे. राजकीय मंडळी आपल्या भाषणातून नाभिक समाजाच्या व्यावसायिकांचं नाभिक समाजाचं टिंगलटावाळी करतात आणि असं या चित्रपटातनं जे मकरंद अनासपुरे एका इंग्लिश व्यक्तीबरोबर डायलॉग करत असताना भादरणे हा शब्द वापरतात. खरं तर ह्या शब्दावरती आमचा नाभिक समाज सलून व्यावसायिकांचा तीव्र आक्षेप आहे. लवकरात लवकर हा शब्द या चित्रपटामधून वगळण्यात यावा, अन्यथा आम्ही चित्रपटगृहांच्या बाहेर निदर्शने करून शो बंद पाडायची पण देखील आम्ही आता मीटिंग घेणार आहोत. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना आता आर्थर रोड जेलमध्ये आणण्यात आलेला आहे अशी माहिती मिळतेय. ईडी कोठडीमध्ये इतके दिवस संजय राऊत होते आणि आजच त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे आणि या अनुषंगानं आता ईडी कार्यालयातनं संजय राऊत यांना आर्थर रोड जेलमध्ये आणण्यात आलेला आहे. ही आत्ताची ब्रेकिंग न्यूज आपण सध्या पाहतो आहोत. संजय राऊत यांना आर्थर रोड जेलमध्ये आणण्यात आलेला आहे. आताची ही महत्वाची मोठी घडामोड आपण पाहतो आहोत. दृश्यांमध्ये सुद्धा आपण पाहू शकतो संजय राऊत यांना आर्थर रोड जेलमध्ये आता आणण्यात आलेला आहे. काही वेळापूर्वीच ईडी कार्यालयातनं संजय राऊत यांना घेऊन अधिकारी आणि कर्मचारी निघालेले होते आणि आता त्यांना आर्थर रोड जेलमध्ये आणण्यात आलेला आहे. या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. प्रशांत, काय नेमकी माहिती? संजय राऊत यांचा 14 दिवसांचा मुक्काम आता याच आर्थर रोड कारागृहात होणार आहे. संजय राऊत यांची मेडिकल तपासणी करून त्यांना या ठिकाणी आणण्यात आलंय. खरं तर आज कोर्टामध्ये घमासान होईल अशा प्रकारचं चित्र होतं, कारण गेल्या 2 दिवसामध्ये ज्या घडलेल्या घडामोडी होता वर्षा राऊत यांचा नोंदवलेला जबाब आणि सामनामध्ये त्यांनी लिहिलेल्या अग्रलेखाची ईडीनं घेतलेली सुमोटो दखल. पण आता अखेर ईडीनं कोणतीही कोठडी मागितली नाही आणि संजय राऊत यांना आर्थर रोड कारागृहात आणण्यात आले. शिवसैनिकांची मोठी गर्दी या ठिकाणी आहे. अजूनही त्यांच्या
अर्थरोड कारागृहामध्ये आतमध्ये जाण्याच्या फॉर्मॅलिटीज ज्या आहेत त्या फॉर्मॅलिटीजची नोंद आता सुरू करतायत पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी आहे. नामजोशी मार्गाचे पोलीस या ठिकाणी आहे. काही काळात घोषणाबाजी सुद्धा आलेल्या शिवसैनिकांनी केली, पण आता अर्थरोड कारागृहात 14 दिवस संजय राऊत यांचा मुक्काम राहणार हे निश्चित झालंय. अजिंक्य. बर प्रशांत, धन्यवाद. आपण ही जी सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. आपण ही सध्याची दृश्य पाहतो आहोत आपल्या स्क्रीनवर. संजय राऊत यांना अर्थरोड जेलमध्ये आणण्यात आल्याची ही दृश्य आहेत. काही वेळापूर्वी राऊत यांना घेऊन अधिकारी आणि कर्मचारी ईडी कार्यालयातून निघालेले होते. त्यांना आता अर्थरोड जेलमध्ये आणण्यात आलेला आहे. पुढचे 14 दिवस ते अर्थरोड जेलमधल्या न्यायालयीन कोठडीत असतील. आणि यानंतरची एक ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत. मोठी महत्त्वाची बातमी. गिरीश महाजन आणि चंद्रकांत पाटील यांना मंत्रिपद मिळणार असल्याची माहिती मिळतेय. आत्ताची ही सर्वात महत्त्वाची मोठी घडामोड आपण पाहतो आहोत. गिरीश महाजन आणि चंद्रकांत पाटील यांना मंत्रिपद मिळणार असल्याची माहिती मिळतेय. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या सकाळी होणार आहे आणि या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये काही नावं समोर येताना दिसत आहेत. यासोबतच विखे पाटील यांना सुद्धा मंत्रिपदाचा निरोप गेल्याची माहिती मिळतेय. शपथविधीसाठी भाजपकडून हे निरोप आता काही नेत्यांना पाठवले गेलेले आहेत. तुषार रुपनवर आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे सध्या. तुषार, कोणकोणती नावं समोर येत आहेत? उद्या सकाळी 11 वाजता जो मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे, या मंत्रिमंडळ विस्तारासाठी आता फोन जाण्यास सुरुवात झालेली आहे. स्वतः देवेंद्र फडणवीस फोन करत आहेत आणि यामधलं पहिलं नाव जे आघाडीवरती आहे ते चंद्रकांत पाटील यांचं नाव निश्चित आहे. चंद्रकांत पाटील यांना फोन आलेला आहे. गिरीश महाजन यांना फोन आलेला आहे. सुधीर मुनगंटीवार यांना देखील फोन आलेला आहे. त्याचप्रमाणे राधाकृष्ण विखे पाटील यांना फोन आलेला. आतापर्यंत 4 जणांना फोन गेलेले आहेत. राधाकृष्ण विखे पाटील यांना तातडीने मुंबईला रवाना होण्यास देखील सांगितलेलं आहे. राधाकृष्ण विखे पाटील शिर्डीवरून मुंबईला रवाना झालेले आहेत. सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन आणि चंद्रकांत पाटील हे तिघेही सध्या मुंबईमध्ये आहेत. बर तुषार, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील या तिघांची नावं सध्या समोर येताना दिसत आहेत. या तिघांनाही मंत्रिपदासाठीचा निरोप दिला गेल्याची माहिती मिळतेय. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच दुपारच्या बातम्यांमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.